नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे मराठी अक्षर भारती आणि आपला घटक आहे कृती पत्रिका सोडवणे म्हणजेच प्रश्नपत्रिका सोडवणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मागच्या महिन्यामध्ये तुमचा जवळपास की जी काही आपली प्रश्नपत्रिका आहे, जे काही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, कशा प्रकारे असणार आहे, कोणत्या विभागाला किती गुण असणार आहे, हे सगळं तुम्ही जाणून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सविस्तर ही संपूर्ण माहिती मिळालेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे की कृतीपत्रिका सोडवायची आहे आपल्याला आज, की कशाप्रकारे आपण ती सोडवू शकतो, कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे, ते आपण बघणार आहोत. तर तुमच्या समोर जो कृतीपत्रिकेचा जे काही स्वरूप आहे, ते आपण बघितलेलं आहे, की घटकनिहाय गुण विभागणी पण आपण बघितली आहे, की अ, जी तुमची 80 मार्काची कृतीपत्रिका असणार आहे, त्यामध्ये गद्य विभाग जो असणार आहे, तो असणार आहे तुम्हाला 18 गुणांसाठी, पद्य विभाग असणार आहे 16 गुणांसाठी, स्थूल वाचन असणार आहे 6 गुणांसाठी, भाषा अभ्यास 16 गुण आणि उपयोजित लेखन असणार आहे 24 गुण. असे एकूण 80 गुणांसाठी तुम्हाला कृतीपत्रिका दिली जाणार आहे आणि ती कृतीपत्रिका आपल्याला सोडवायची आहे. चला तर मग बघूया कृतीपत्रिका कशा प्रकारे आपल्याला सोडवता येणार आहे. पहिला जो विभाग आहे आपला गद्य विभाग. त्यामध्ये आपल्याला एक पॅसेज दिला जाणार आहे, उतारा दिला जाणार आहे. आपण बघितलं, ज्यावेळेला आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं, त्यामध्ये आपण बघितलं, की कशाप्रकारे गद्य विभागामध्ये आपल्याला 2 सीन पॅसेज येणार आहे आणि 1 अनसीन पॅसेज येणार आहे. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 1 यामध्ये आपल्याला सीन पॅसेज दिला असणार आहे आणि त्या सीन पॅसेजवर आपल्याला प्रश्न जाणार आहे. त्यापूर्वी आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, की जो उतारा दिलेला असणार आहे, जो पॅसेज दिलेला असणार आहे, तो आपल्याला 2 वेळा वाचायचा आहे. फक्तच वाचन नाही करायचंय, त्याचं आकलन करून आपल्याला वाचन करायचंय, की त्यामध्ये काय दिलेलं आहे, समजून घ्यायचं आहे. त्या उतार्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे, त्याचा आशय काय आहे, तो समजून घेऊन आपल्याला काय करायचंय, त्याचं वाचन करायचं आहे. मग लक्षात ठेवायचं आपल्याला, की दिलेला उतारा 2 वेळा वाचा. उतार्यातील आशय समजून घ्यायचा आहे आणि त्या उतार्यावर दिलेली जी काही कृती असणार आहे, ती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि मग उत्तर लिहिताना आपल्याला त्या उत्तरांना योग्य क्रमांक द्यायचा आहे. प्रश्नांचा जो काही क्रमांक आहे तो देताना आपल्याला विसरायचं नाहीये. चला तर मग आपण इथे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी आपल्याला पठित गद्य दिलेलं आहे. जे आपला जो 9th तुमचं जे टेक्स्टबुक आहे मराठी अक्षर भारतीचं, त्यातील आपला 14वा जो धडा आहे ते जीवनदायी झाड, त्या पाठातील हा उतारा घेतलेला आहे. तर तुम्ही तुमचं टेक्स्टबुक तुमच्या जवळ घेतलं आणि हा जो लेसन आहे तो ओपन केला आणि आपल्या जवळ एक पेन्सिलही असू द्या, जेणेकरून आपल्याला जे काही महत्त्वाचे मुद्दे असतात, ते आपल्याला अंडरलाईन करता येईल, जेणेकरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधताना ते सोपं जाणार आहे. तर प्रत्येकाने आपलं टेक्स्टबुक आणि पेन्सिल आपल्या सोबत ठेवायची आहे. तर बघा मित्रांनो, टेक्स्टबुकमध्ये हा जो उतारा दिलेला आहे 49 पेज, 49 पेज नंबर आणि फर्स्ट पॅराग्राफ. तर बघूया त्याचं वाचन आपण करणार आहोत आणि त्याचं वाचन झाल्यानंतर त्यावर आधारित जे काही प्रश्न दिलेले आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे. आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकीलगतच होतं ते. काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असतं. लसलशीत हिरवंगार आणि चैतन्यमय. बघा कसं सांगितले ते झाड लसलशीत, हिरवंगार आणि चैतन्यमय. आता आपल्याला वाटते की हे महत्वाचं असू शकतं किंवा हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण झाडाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलं आहे, तर आपण त्याला अंडरलाईन करू शकतो. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून, करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल, काळपट, हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. बघा, उन्हाचा जो प्रदेश आहे, तो प्रदेश उन्हाळा त्या ठिकाणी जास्त कारणाने जी काही जमीन आहे, ती कशी झालेली आहे? तापून, करपून
तपकिरी पडलेली दिसत आहे आणि जी काही आसपासची झाडं होती ती सुद्धा कशी झाली आहे, मलूल झालेली आहे, काळपट हिरवी दिसत आहे आणि पाणथळ तर परिसरात कुठेच नाहीये. पाणथळ म्हणजे पाण्याची जागा किंवा ओलावा कुठेच दिसत नाहीये. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, घरं सुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि जीवनदायी वाटे. तर लेखक काय सांगतायत, की अशा परिस्थितीमध्ये हे जे काही झाड आहे लिंबाचं झाड, ते झाड त्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे वाटत आहे लेखकाला विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी त्या ठिकाणी ते वाटत आहे. चला तर हा आपला आहे पॅसेज दिलेला आहे. आपण त्याचं वाचन केलेलं आहे. आता आपण एकदाच वाचलंय, पण तुम्ही ज्यावेळेला प्रश्नपत्रिका सोडवाल, त्यावेळेला तुम्ही तो उतारा जो आहे, तो 2 वेळा व्यवस्थित वाचायचा आहे आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला उत्तरं शोधताना ते काय होणार आहे, सोपं जाणार आहे. आता यावर प्रश्न दिलेला आहे बघा. लेखकाने केलेल्या लिंबाच्या झाडाचे वर्णन. आता हा आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे. त्यामध्ये आपल्याला तो उतारा दिला आहे आणि त्या उतार्यावर आपल्याला प्रश्न दिले जाणार आहे. आता आपण बघितलंय, की जो पहिला जो आपल्याला सीन पॅसेज दिला जाणार आहे, त्यावर आपल्याला 7 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहे, कृती दिली जाणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आकृतिबंध पूर्ण करायला सांगितलं आहे. आकृतिबंध पूर्ण करा. आणि खाली प्रश्न दिला आहे, की लेखकाने केलेल्या लिंबाच्या झाडाचे वर्णन. मग काय वर्णन केलंय लेखकाने त्या झाडाचं? काय वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्या लेखकाने त्या झाडाचं? कोणी सांगू शकेल का? ठीक आहे. चला तर बघूया त्या झाडाचं वर्णन लेखकाने काय सांगितलेलं आहे. त्या झाडाला आपण बघितलं, की झाडाला ज्यावेळेला लेखकाने सांगितलं, की ते झाड काय आहे, कसं आहे, ते एकदम लसलशीत, हिरवंगार आणि चैतन्यमय असं ते झाड दिसत आहे. मग त्याचे जे 2 विशेषता या ठिकाणी त्या झाडाचं वर्णन करताना लेखकाने त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, की ते झाड कसं आहे, लसलशीत, हिरवंगार आणि चैतन्यमय. ठीक आहे. नंतर पुढचा जो प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरं लिहिण्यासाठी प्रश्न 2 दिलेले आहेत. 1 गुणासाठी म्हणजे एक जो प्रश्न आहे तो अर्धा-अर्धा गुणांसाठी असे 2 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. लेखकाच्या घरामागे कशाचे झाड होते? प्रश्न पहिला आहे, की लेखकाच्या घरामागे कशाचे झाड होते? आणि प्रश्न क्रमांक दुसरा आहे, आसपासची झाडे पाणी नसल्याने कशी झाली होती? तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहे उतार्यामध्ये. ज्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवाल, त्यावेळेला तुम्हाला काय करायचे आहेत, हे प्रश्न ज्यावेळेला तुम्ही काही महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करून ठेवतात, त्यावेळेला तुम्हाला ही उत्तरं शोधताना सोपं जातं आणि तुम्हाला पटकन उत्तर त्या ठिकाणी मिळतात. आता बघा उत्तर आहे, की लेखकाच्या घरामागे कशाचे झाड होते? तर उत्तर आहे लेखकाच्या घरामागे लिंबाचे झाड होते. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. व्यवस्थित एका वाक्यात उत्तर विचारलं आहे, तर तुम्हाला ते एका वाक्यात संपूर्ण लिहिता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, आसपासची झाडे पाणी नसल्याने कशी झाली होती? याचं उत्तर आहे, की आसपासची झाडे पाणी नसल्याने मलूल झाली होती. बघा आपण ज्यावेळेला उतारा वाचला, त्यावेळेला हे त्या ठिकाणी दिलं होतं, की आसपासची जी काही झाडं आहे, पाणी नसल्या कारणाने कशी झाली होती, ती मलूल झाली होती आणि काळपट हिरवी सुद्धा झाली होती. तर तुम्ही उत्तर लिहिताना व्यवस्थित ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 2 गट दिलेले असणार आहे आणि त्या 2 गटामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला बरोबर योग्य जोडी त्या ठिकाणी जुळवायची आहे. आता बघा गट जो आहे त्यामध्ये लसलशीत हिरवंगार, शुष्क कोरडी, कुठंच नव्हती, सगळा प्रदेश हे आहे गटामध्ये दिलेले आणि गट बघा उन्हाचा, लिंबाचं झाड, जमीन, पाणथळ यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, योग्य ती जोडी त्या ठिकाणी काय करायची आहे, लावायची आहे. आपल्याला
झिगझॅग प्रकारे लावायचं नाहीये किंवा रेषा ओढून, बाण दाखवून, एरो दाखवून अशा प्रकारे उत्तर लिहायची नाहीये किंवा जोड्या अशा प्रकारे लावायच्या नाहीये. आत्तापर्यंत तुम्ही 8वी पर्यंत तसंच करतात. काय करतात? सरळ रेषा ओढतात. याचं उत्तर तिकडे, त्याचं उत्तर इकडे. सरळ त्या ठिकाणी एरो दाखवतात आणि झालं आपला प्रश्न योग्य जोड्या जुळवल्या, असं सोडवायचा नाहीये. प्रत्येकाचं उत्तर त्याच्या समोर आपल्याला लिहायचं आहे. जसं या ठिकाणी तुम्हाला लावून दाखवलेलं आहे बघा जोड्या. लसलशीत हिरवंगार काय आहे? लिंबाचं झाड. शुष्क कोरडी जमीन. कुठंच नव्हती पाणथळ आणि सगळा प्रदेश कसा होता तो उन्हाचा. अशा प्रकारे तुमचं उत्तर त्या जोड्या लावताना त्या प्रश्नाच्या समोरच त्याचं उत्तर तुमचं आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला रेषा ओढायच्या नाही किंवा एरो दाखवायचे नाहीयेत किंवा नंबरिंग सुद्धा त्या ठिकाणी करायचं नाहीयेत. बरेच विद्यार्थी काय करतात, त्या प्रश्नासमोर समोरच्या गटातील जे काही त्या ठिकाणी सेंटेन्स किंवा शब्द दिलेले असेल त्याचा नंबर त्या ठिकाणी घालतात, नंबरिंग करतात. ते सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जोड्या लावताना त्याचं उत्तरच त्याच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, तिसरा जो असणार आहे स्वमताचा प्रश्न. तो तुम्हाला 3 गुणांसाठी दिला जाणार आहे आणि आपण बघितलं, की स्वमत लिहिताना आपल्याला कशाप्रकारे स्वमत लिहायचं आहे, कोणती काळजी घ्यायची आहे, हे यापूर्वी आपण बघितलेलं आहे. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आलाय, की झाडे जीवनदायी असतात. या विधानावर तुमचे मत व्यक्त करा, की झाडे आपल्यासाठी जीवनदायी कसे असू शकतात किंवा सजीवांसाठी ते जीवनदायी कसे ठरू शकतात, या विधानावर तुमचे मत तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे. तुमचे मत त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचे आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लिमिटेशन नाहीये, की अशाच प्रकारे तुम्ही उत्तर लिहा. या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे, की तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मताला या ठिकाणी मार्क्स असणार आहे, गुण असणार आहे. त्यामुळे मग झाडे जीवनदायी तुमच्या मते कसे आहे? झाडे जीवनदायी कसे ठरू शकतात? या ठिकाणी तुम्ही त्याचं उत्तर लिहिताना काय लिहू शकता? की बघा जसं लेखकाने त्या ठिकाणी झाडाचं छान असं वर्णन केलेलं आहे. हिरवंगार आहे, लसलशीत आहे. हे ना, आजूबाजूच्या परिसरात ते झाड एक जीवनदायी आहे, असं लेखकाने म्हटलंय. मग तुम्हाला काय वाटतं, की जीवनदायी का असू शकतं? है ना? की झाड आलं म्हणजे त्याच्याबरोबर हिरवा रंग आला, बरोबर? हिरवा रंग म्हणजे काय? आपण एक समृद्धीचा आणि संपन्नतेचं प्रतीक म्हणजे आपण हिरव्या रंगाला मानत असतो. मग ह्या हिरव्या रंगातून जी काही संपन्नता आहे, जी काही समृद्धी आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते लिहू शकतात, की हिरवा रंग समृद्धी आणि संपन्नतेचं प्रतीक आहे किंवा मानला जातो. मग झाडे हे जीवनदायी असतात, कारण ते स्वतःच्या जीवनातून इतरांचं जीवन काय करत असतात? फुलवीत असतात. इतरांना ते जगण्याची प्रेरणा देत असतात. स्वतःच्या दातृत्वातून ते इतरांना जणू काही जीवनदानच करत असतात. दातृत्व म्हणजे काय? झाडांची जी काही वृत्ती आहे देण्याची, ते नेहमी आपल्याला देतच असतात बघा. ते स्वतःसाठी काहीही ठेवत नाही. त्यांची सावली असू दे, त्यांचे फळ फळ असू दे, फुलं असू दे, ठीक आहे. तर हे काही त्यांची जी काही वृत्ती आहे दातृत्वाची, ती वृत्ती आपल्याला काय करते, त्या ठिकाणी जीवन देण्याचं काम करते. जणू काही ते आपल्याला जीवन आपलं दान करत आहे, असं त्या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि आपलं मत त्या ठिकाणी मांडू शकतो. म्हणून आपल्यासाठी हे झाड काय आहे, जीवनदायी आहे किंवा आपल्यासाठी ते जीवनदायी ठरू शकतात. आलं लक्षात? अशा प्रकारे तुम्ही तुमचं मत मांडू शकता, की तुम्हाला काय वाटतं, की झाडे कशाप्रकारे जीवनदायी आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडायचंय. पॉझिटिव्हली थिंकिंग त्या ठिकाणी मांडायची आहे. निगेटिव्ह थिंकिंग त्या ठिकाणी मांडायची नाहीये. आणि मग तुमचं मत, स्पष्ट मत त्या ठिकाणी तुम्ही मांडलं तर तुम्हाला छानपैकी मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात. पुढचा जो अ, आपला जो आता या ठिकाणी हा प्रश्न स्वमताचा प्रश्न संपल्यानंतर आपला पहिला जो पॅसेज असतो, पहिला जो पठित गद्य असतो, या ठिकाणी आपले प्रश्न संपले. कारण आपले हे 7 मार्कांचे प्रश्न संपल्यानंतर आपला दुसरा उतारा प्रश्न पहिला या ठिकाणी सुरू होतो आणि या ठिकाणीही आपला पाठ्यपुस्तकातला पॅराग्राफ आपल्याला दिलेला असतो, पॅसेज दिलेला असतो. तोही आपल्याला काय करायचा आहे, काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्याचा आशय समजून घ्यायचा आहे आणि सर्व कृती काळजीपूर्वक वाचून उत्तरं लिहिताना आपल्याला उत्तरांना योग्य क्रमांक देण्याची काळजी घ्यायची आहे. आता दुसरा जो उतारा आहे आपला, पुढचा जो आपला लेसन आहे 15, माझे शिक्षक व संस्कार या पाठातला घेतलेला आहे. पेज नंबर तुमचा टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 52
आपला सेकंड थर्ड पॅरेग्राफ आहे. तुम्ही तो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा बघू शकतात. महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करू शकतात. बघा मग जो काही उतारा दिलेला आहे त्याचं वाचन करूया आणि मग त्याच्या कृती आपण सोडवूया. हेडमास्तर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा असे. तसे ते शिस्तीचे कडे भोगते. या शिस्तप्रिय हेडमास्तर यांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली. शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत. अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल असा त्यांचा दरारा. श्री नाईक हे मला इंग्रजी चौथीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत. त्यात इंग्रजीचे रेन मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत. ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. बघा कसं सुरुवातीला सांगितलंय की ते शिस्तीचे कडे भोगते आहे, म्हणजे ते शिस्तप्रिय आहे. आणि आता या ठिकाणी सांगितलंय की ते सदानकदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांना नेहमी ते एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम करत. विद्यार्थ्यांना चांगला मार्ग दाखवण्याचं काम ते करत असत. श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसत. म्हणजे ते बाकीच्या जे काही बाहेरचे सार्वजनिक जे काही कार्य आहे त्यात ते कधीही पडत नसत. नेहमी ते विद्यार्थ्यांचं समुपदेशन, विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर त्यांचं लक्ष केंद्रित असायचं. म्हणजे हे काही जे मुद्दे आहे यांना आपण अंडरलाईन करू शकतो. आपण बरं आणि आपली शाळा बरी हेच त्यांचं कार्य. त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी शाळेची चांगली प्रगती केली. औंधला शिकायला जाणार म्हणून मी श्री नाईक मास्तरांना भेटलो. त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं. शाळेत असतानाही त्यांचं माझ्यावर लक्ष होतं. शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी, या बाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकत नाही. श्री रायगावकर, देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. बघा, जे लेखक आहे ते सांगतात, स्वतःच्या शाळेबद्दल सांगतायत की कशा प्रकारे माझ्या शाळेची प्रगती श्री नाईक मास्तरांमुळे झाली. त्यांचे जे हेडमास्टर म्हणजे जे काही एच-एम आहेत, ते कसे शिस्तीचे भोक्ते होते. त्यामुळे त्यांनी शाळेला कशी छान शिस्त आणली आणि मग विद्यार्थ्यांचं जे काही जे भवितव्य आहे त्या दृष्टीने ते विद्यार्थ्यांना कशाप्रकारे समुपदेश करत, कशाप्रकारे मार्गदर्शन करत, हे सर्व या ठिकाणी लेखकाने काय केले आहे, या पॅसेजमध्ये, या उतार्यामध्ये सांगितलेले आहे. आता हा पॅसेज आपण वाचल्यानंतर त्याची एक मध्यवर्ती कल्पना आपल्याला लक्षात आली, की कशाबद्दल हा पॅसेज दिलेला आहे, कशाविषयी हा उतारा दिलेला आहे. मग लेखकांनी त्यांच्या शिक्षकांविषयी सांगितलेलं आहे, त्यांच्या शाळेविषयी सांगितलेलं आहे. एक थोडासा आशय आपल्या लक्षात आला, की आपण त्याचे जे काही त्यावर आधारित जे काही कृती आहेत ते सोडवायला आपल्याला काय होणार आहे, त्या ठिकाणी सोपं जाणार आहे. तर चला बघूया यावर कोणत्या कृती दिलेल्या आहेत. प्रश्न पहिला 1 हा जो उतारा दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न दिला जाणार आहे आणि त्यामध्ये आकृती पूर्ण करा. ही आकलन कृती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं आहे, पहिली आकलन कृती जी दिली आहे त्या ठिकाणी विचारले श्री नाईक मास्तरांचे गुणविशेष. आपण सुरुवातीलाच बघितलं, की त्यांचे जे नाईक मास्तर जे आहेत, ते त्या ठिकाणी काय आहेत, शिस्तीचे कडेभोक्ते म्हणजे शिस्तप्रिय हेडमास्तर आहेत. बरोबर की नाही? आणि विद्यार्थ्यांना ते काय करतात, समुपदेश है ना, समुपदेश, मार्गदर्शन करत असतात सतत. तर हे त्यांचे गुण त्या ठिकाणी येऊ शकतात, की नाईक मास्तरांचे गुण विशेषमध्ये ते एक समुपदेशक आहे आणि शिस्तप्रिय सुद्धा आहे. अशा प्रकारे तुम्ही ते उत्तर त्या ठिकाणी त्या चौकणामध्येच लिहायचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, प्रश्न लिहितात आणि त्याच्याच खाली डायरेक्टली उत्तर लिहितात. तर तुम्हाला जो काही त्या ठिकाणी कृती आराखडा दिलेला असणार आहे, तोच डायग्राम त्या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. डायग्राम विदाऊट डायग्राम सुद्धा विद्यार्थी काय करत असतात, तुम्ही उत्तरं लिहत असतात. तर तसं करू नका. तुम्हाला काय आहे, ती एक सवय लागणार आहे आणि पुढच्या वर्षाच्या दृष्टीने तुम्हाला ती आत्ता लागलेली सवय तुम्हाला ती पुढच्या वर्षी ती काय होणार आहे, तुम्हाला सोपं जाण्यासाठी ते एक चांगलं होणार आहे. त्यामुळे डायग्राम जसं त्या ठिकाणी प्रश्नामध्ये डायग्राम दिलेला आहे, त्याच डायग्राममध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत.
दुसरी आकलन कृती बघा, लेखकांना संस्कारदृष्ट्या उपकृत करणारे शिक्षक. कोणते होते? आपण लास्ट जो पॅराग्राफ ज्यावेळेला आपण त्याचं वाचन केलं, त्यावेळेला शेवटच्या ओळीमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे, की श्री रायगावकर व देशपांडे या शिक्षकांनी मला संस्कारदृष्ट्या फारच उपकृत करून ठेवले आहे. या ठिकाणी लेखक सांगतात, की या दोन शिक्षकांनी मला फार संस्कारदृष्ट्या काय केलेलं आहे, उपकृत करून ठेवलेलं आहे. मग त्या ठिकाणी आपण लिहू शकतो, की कोणकोणते 2 शिक्षक आहे? श्री रायगावकर आणि श्री देशपांडे या 2 शिक्षकांची नावं त्या ठिकाणी तुम्ही लिहायची आहेत. विथ डायग्राम. नंतर पुढचा जो प्रश्न आहे, तो बघा, कोण ते लिहा. ते तुम्हाला दिलेले 2 गुणांसाठी कृती दिलेली आहे. लेखकांचे हेडमास्टर कोण होते ते लिहायचे आहे. सार्वजनिक कार्यात सहभागी असतात असे कोणते शिक्षक होते त्यांचं नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग या ठिकाणी जे प्रश्न विचारले आहे कोण ते लिहा. ते तुम्हाला त्या आकृतीमध्ये लिहायचं आहे. बघा जसं की लेखकांचे हेडमास्टर कोण आहे? श्री नाईक. आणि सार्वजनिक कार्यात सहभागी असतात असे शिक्षक कोण आहे ते श्री रायगावकर. ही कृती तुम्हाला 2 गुणांसाठी दिलेली असणार आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे आपला स्वमत. स्वमतावर प्रश्न विचारलाय तुम्हाला, शाळा ही विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे एक प्रमुख केंद्र असते. या विधानावर तुमचे विचार स्पष्ट करा. मग शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार विद्यार्थ्यांवर केले जातात. हे तुमच्या मते काय वाटतं, की कशाप्रकारे विद्यार्थी घडतात? विद्यार्थ्यांवर शाळा संस्कार करते. मग तुम्हाला तुमचं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे, की कशाप्रकारे तुम्ही शाळेत येतात? शाळेची जी काही सुरुवात आहे, जसं मी नेहमी तुम्हाला सांगत असते, की आपला जो काही प्रार्थनेचा जो काही भाग आहे, तो काय आहे? आपली सुरुवात प्रार्थनेने होत असते आणि त्या प्रार्थनेतून तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात. नंतर शाळेतील प्रत्येक घटकाकडून तुमच्यावर संस्कार केले जातात. शिक्षक शिकवण्याच्या माध्यमातून तुमच्यावर वेगवेगळे संस्कार करतात. वेगवेगळे घटक तुम्हाला शिकवतात, त्यातून तुमच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. म्हणून शाळा एक संस्कार केंद्र आहेच, हो की नाही? तुम्हाला जे काही अनुभव येतात, की कशाप्रकारे शिक्षक तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. जिथे तुम्ही चुकतात, तिथे शिक्षक तुम्हाला काय करतात, त्या तुम्हाला समजावून सांगतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या घटकांकडून तुम्हाला शाळेमध्ये तुमच्यावर संस्कार होत असतात. त्याची 4-5 किंवा 2-3 उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात आणि ते तुमचं मत त्या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. आणि लक्षात ठेवायचं की स्वमताचा आपण कुठलाही प्रश्न रिकामा ठेवायचा नाहीये किंवा तो सोडून द्यायचा नाहीये. कारण 3 गुणांसाठी ही कृती असणार आहे आणि त्या ठिकाणी काय करायचंय तुमचंच मत त्या ठिकाणी मांडायचं आहे. त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडायचा नाहीये किंवा रिकामा ठेवायचा नाहीये. नंतर आहे आपला अपठित गद्य. 2 पठित गद्य झाल्यानंतर आपला तिसरा जो गद्य असतो, जो काही उतारा असतो, तो असतो अपठित गद्य. मग त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असणार आहे. प्रश्न पहिला ई, खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला या ठिकाणी उतारा दिला जाणार आहे, परंतु हा उतारा आपला काय नसणार आहे, पाठ्यपुस्तकातला नसणार आहे. मग या ठिकाणी पण आपल्याला तीच काळजी घ्यायची आहे, जी आपण सुरुवातीला बघितली, की उतारा 2 वेळा वाचायचा, त्याचा आशय समजून घ्यायचा आहे आणि सर्व कृती परत काळजीपूर्वक वाचून त्याचं उत्तर लिहिताना उत्तरांना योग्य क्रमांक द्यायचा आहे. आता हा दिलेला आहे आपला अपठित गद्य उतारा. बघूया काय दिले आहे त्यामध्ये. भारत हा सण, उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे लक्षात ठेवायचे, की कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात, त्याला आपण अंडरलाईन करू शकतो. ज्यावेळेला तुमच्यासमोर कृतीपत्रिका असणार आहे, त्यावेळेला तुम्ही पेन्सिलीने त्या ठिकाणी त्याला अधोरेखित करू शकता किंवा अंडरलाईन करू शकतात. भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. या सणांमागे समाजाने एकत्र येणे, पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे अशी अनेकविध कारणे आहेत. मात्र आजकाल हे सगळे उद्देश मागे पडून सण साजरे करण्याच्या पद्धती बदललेल्या दिसून येतात. गणेशोत्सवात होणारा कर्णकर्कश गाण्यांचा गोंगाट, ध्वनी प्रदूषणास तर दिवाळीच्या सणात फटाक्यांचा अनिर्बंध वापर ध्वनी आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतो.
निर्माल्याच्या नावाने जलप्रदूषणास हातभार लावला जातो. होळी, गोविंदा सारख्या सणात पाण्याचा अपव्यय केला जातो. सणांचे हे बदललेले स्वरूप संपूर्ण देशाला हानिकारक ठरत आहे. सण खऱ्या अर्थाने साजरे करण्याकरता त्यामागील परंपरा, ती निर्माण होण्यामागे असलेली कारणे, त्यांचा मूळ उद्देश, त्यांचे फायदे लक्षात घेणे व इतरांना उपद्रव न देता परंपरा जपणे आवश्यक झाले आहे. बघा आता हा उतारा वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की त्यामध्ये काय दिलेलं आहे, तो आशय आपण समजून घेतला का? तो आशय जर समजला आपल्याला, त्याची मध्यवर्ती कल्पना जर आपल्याला समजली, तर आपण त्यावरील आधारित कृती सहज सोडवू शकतो. मग या ठिकाणी हा जो अपठित गद्य दिलेला आहे, तो कशावर आधारित आहे, की भारतात जे काही सण उत्सव साजरे केले जातात, त्याचे जे काही बदललेलं स्वरूप आहे, त्याविषयी या ठिकाणी मांडलेलं आहे, की कशाप्रकारे सण उत्सव कशासाठी साजरे केले जायचे, त्यामागील कारणं आणि आता जे काही त्याचं स्वरूप बदललेलं आहे आणि त्यामधून होणारं जे काही प्रदूषण आहे, त्या प्रदूषणास आता हे सण उत्सव काय होत आहेत, कारणीभूत ठरत आहेत. मग त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला समजल्या, की कशाबद्दल हा उतारा दिलेला आहे, तर आपण त्यावर आधारित कृती सहज सोडवू शकतो. तर बघूया त्यावर कोणकोणत्या कृती दिलेल्या आहेत. उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. पहिली कृती दिली आहे आकलनावर आधारित आकृती पूर्ण करा. भारतात सण साजरे होण्यामागील कारणे. मग पहिलाच प्रश्न विचारलाय, की भारतात सण साजरे होण्यामागील कारण काय आहे? तर आपण जर उतार्यात बघितलं, जर तुम्ही उतारा वाचत असताना त्याला जर अंडरलाईन केली असणार आहे, तर तुम्हाला उत्तर शोधताना काय होणार आहे, एकदम सोपं होणार आहे. तर बघा या सणांमागे समाजाने एकत्र येणे आणि पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे असे अनेक विविध कारणे आहेत. मग त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलंय, की सणांमागे काय कारण आहे, की समाजाने एकत्र येणं आणि पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणं ही 2 कारणं त्या ठिकाणी आपल्याला लिहायची आहेत. बघा या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे, की भारतात सण साजरे होण्यामागील कारण काय आहे? पहिलं कारण आहे समाजाने एकत्र येणं आणि दुसरं कारण आहे पर्यावरणाविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणे. ही झाली आपली पहिली कृती. नंतर दुसरी कृती दिलेली आहे. आजकाल सण या प्रकारच्या प्रदूषणास कारणीभूत ठरताना दिसतात. हा प्रश्न आहे. मग आपण बघितलं, की दिवाळीचं उदाहरण दिलेलं आहे. नंतर त्या ठिकाणी होळीचं उदाहरण दिलेलं आहे, की कशाप्रकारे अ, गणेश उत्सवाचं उदाहरण दिलं आहे, की गणेश उत्सवामध्ये मोठमोठे जे काही गाण्यांचा आवाज आहे, जो काही भुंग्यांचा आवाज आहे, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतंय. नंतर जे दिवाळीचं उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये फटाक्यांचा जो काही धूर आहे, त्यामुळे वायू प्रदूषण, आवाज आहे, त्या आवाजाने ध्वनी प्रदूषण यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रदूषण होताना दिसतात. मग या ठिकाणी कोणत्याही 2 प्रकारचे प्रदूषणांची नावं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. जसं या ठिकाणी दिलं आहे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. नंतर पुढचा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. एका वाक्यात उत्तरे लिहा. भारत देश जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि दुसरा प्रश्न विचारला आहे, सण कशाप्रकारे साजरे करण्याची आवश्यकता आहे? या ठिकाणी तुम्हाला त्याची उत्तरं शोधताना अंडरलाईन केलेली असेल महत्त्वाच्या मुद्द्यांना, तर सोपं होणार आहे. उत्तर बघा काय दिलेलं आहे. भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. हे आपल्याला पहिल्याच ओळीत उत्तर आपल्याला मिळणार आहे, की भारत कशासाठी जगभरात प्रसिद्ध आहे? तर भारत हा सण आणि उत्सवांचा देश म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे सण कशाप्रकारे साजरे करण्याची आवश्यकता आहे? तर त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला लिहायचं आहे, की सणांमागील परंपरा, ती निर्माण होण्यामागील कारणे, त्यांचा मूळ उद्देश, त्यांचे फायदे लक्षात घेऊन व इतरांना उपद्रव न देता सण साजरे करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जे काही ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, ते सर्व टाळायचं असेल, तर आपल्याला काय करायचं आहे, त्या सणांची जी काही परंपरा आहे किंवा ती निर्माण होण्यामागची जी काही कारणं आहे, त्यांचा जो काही मूळ उद्देश आहे, त्यांचे फायदे लक्षात घेऊन आणि इतरांना त्रास न देता
किंवा इतरांना उपद्रव न देता सण साजरे करण्याची आज आवश्यकता आहे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी उत्तरं लिहू शकतात. नंतर आपला पहिला जो विभाग आहे, गद्य विभाग या ठिकाणी संपलेला आहे. आता दुसरा जो प्रश्न कृतीपत्रिकेतला जो दुसरा विभाग आहे, पद्य, कवितेचा जो काही कवितेशी संबंधित जो काही विभाग आहे, तो या ठिकाणी सुरू होतो. प्रश्न दुसरा अ, दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर आपल्याला हा विभाग बघताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, की जी काही आपल्याला कविता दिली जाणार आहे, त्या एक कविता आपल्याला पाठ्यपुस्तकात ती कविता दिली जाणार आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती आपल्याला त्या ठिकाणी विचारण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याला सुद्धा ती जी काही कविता दिलेली आहे, ती कविता सुद्धा आपल्याला 2 वेळा वाचायची आहे. त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना समजून घ्यायची आहे. सर्व कृती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्याच प्रकारे उत्तरांना योग्य क्रमांक सुद्धा द्यायचा आहे. हे आपल्याला विसरायचं नाहीये. नाहीतर आपण काय करतो, ओव्हर कॉन्फिडन्स होतो आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपण काय करतो, उत्तरांना क्रमांक द्यायला विसरतो. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे, की उत्तर लिहिताना आपण उत्तरांना योग्य जो काही प्रश्नाचा क्रमांक आहे, तो क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता ही आपल्या पाठ्यपुस्तकातली जी कविता आहे, कविता 9वी उजाड उघडे माळरान, ही कविता आपल्याला या ठिकाणी आपण घेतलेली आहे. ही कविता वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यावर ज्या काही कृती दिलेल्या आहेत, त्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. तुमचं जे काही पाठ्यपुस्तक आहे, टेक्स्टबुक जे आहे, त्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 35 वर ही कविता दिलेली आहे, की तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकतात, बघू शकतात आणि महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत, त्याला तुम्ही अंडरलाईन करू शकतात. चला बघूया, आपण कवितेचं वाचन आधी सुरुवातीला करणार आहोत आणि मग त्यावर आधारित कृती बघणार आहोत. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजरांना. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी, गर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी, सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती, कुसुमे सारी ह्या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान, उजाड उघडे माळ रानही गाऊ लागले वसंत गान. बघा किती सुंदर कविता आहे ललिता गाडगे यांची, की वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी कशा प्रकारे सृष्टीत बदल झालेला आहे, सृष्टीत होणारा जो काही बदल आहे, त्या सृष्टीतील एक एक उदाहरण घेऊन त्यांनी प्रत्येक कडव्यामध्ये एक एक उदाहरण घेऊन सृष्टीतील जो काही बदल आहे, तो बदल या ठिकाणी त्या बदलाचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. सुंदर अशी कविता आहे. मग या अशी कोणतीही कविता पाठ्यपुस्तकातील तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे, तिचं वाचन करायचं आहे. ते वाचन केल्यानंतर ती समजून घ्यायची आहे आणि मग त्यावर आधारित कृती काय दिलेल्या आहेत, त्या पण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि मग त्या कृती काळजीपूर्वक तुम्हाला त्या सोडवायच्या आहेत. आता बघा, त्या कवितेवर आधारित आपल्याला कृती दिलेल्या आहेत. दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. मग पहिली जी कृती दिलेली आहे आपल्या आकलनावरच आधारित असणार आहे, चौकटी पूर्ण करा. मग प्रश्न विचारलेला आहे, वसंत ऋतूपूर्वी सृष्टीचे स्वरूप कसे होते? बरोबर. मग विचारलंय की वसंत ऋतू येण्यापूर्वी सृष्टी कशी होती, तिचं स्वरूप कसं होतं, ते त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे किंवा शोधायचं आहे. बघा, त्या ठिकाणी पहिल्याच स्टांजामध्ये तुम्हाला दिले आहे, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी. कशी सांगितली आहे? बेरड कोरड सृष्टी सांगितली आहे. मग ती 2 नावं या ठिकाणी आपल्याला लिहिता आली पाहिजे. जसं की आपल्याला या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे, की कशा प्रकारे सृष्टीचं स्वरूप होतं, बेरड आणि कोरड. हे 2 शब्द त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. ते तुम्हाला 1 गुणांसाठी विचारलेलं आहे.
नंतर पुढची जी कृती आहे, ती कृती तुम्हाला विचारली आहे, ती सुद्धा 1 गुणांसाठी आहे. म्हणजेच अर्ध्या-अर्ध्या गुणांसाठी ते 2 कृती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. वसंत ऋतूच्या स्वागतासाठी बहरलेली झाडे. या ठिकाणी विचारले, की वसंत ऋतूच्या स्वागत करण्यासाठी कोणती झाडं बहरलेली आहे? तर आपण ते कविता वाचल्यानंतर आपल्याला त्यावेळेला ती कळणारच आहे. ज्यावेळेला आपण ती कविता वाचणार आहोत, अंडरलाईन करणार आहोत, त्यावेळेला आपल्याला कळणार आहे, की कोणकोणती झाडं त्या ठिकाणी दिलेली आहे. जसं की या ठिकाणी उत्तरामध्ये दिले आहे लिंबोणी आणि नागफणी. मग सेकंड जो स्टांजा आहे त्यामध्ये दिलेला आहे बघा, गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. हो की नाही? म्हणजे त्या लिंबोणीचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. लिंबोणी म्हणजेच काय? लिंबाचं जे काही झाड आहे त्याला म्हणतात लिंबोणी. आणि दुसरं जे सांगितलं आहे, की जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागफणी. तर हे 2 झाडं त्या ठिकाणी दिलेली आहे, की वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी बहरलेली आहेत. लिंबोणी आणि नागफणी. नंतर पुढील कृती आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी सुद्धा प्रश्न दिलेले आहेत 2 गुणांसाठी. दुरंगी चुनरीत कोण नटून थटून आली आहे? आणि दुसरा प्रश्न आहे, पिंपळाची पाने कशी आहेत? आता आपण जर कविता वाचली तर त्या ठिकाणी आपल्याला लगेच कळेल, की दुरंगी चुनरीत कोण उभी आहे? कोण नटून थटून आलेली आहे? दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. कोणतं झाड दिलेलं आहे? घाणेरी जे काही वृक्ष आहे, घाणेरी जी काही वनस्पती आहे, ती दुरंगी चुनरीत उभी आहे, असं कवयित्रीने या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि ती कशी आली आहे? नटून थटून. नंतर पिंपळाची पाने कशी आहे विचारले आहे, की पिंपळाची पाने कशी आहे? तर आपल्याला चौथा जो काही स्टांजा आहे, हां, चौथा जो काही स्टांजा आहे, चौथा जो काही कडवं आहे कवितेचं, त्यामध्येच आपल्याला मिळणार आहे, की सळसळ सळ, झळझळ झळ, पिंपळ पाने, मऊ मुलायम मोर पिसापरी. कशी सांगितली आहे ती पिंपळ पाने? मऊ मुलायम मोर पिसापरी. पिसापरी म्हणजे काय? मोर पिसासारखी मऊ मुलायम ती पानं आहेत. मग उत्तर लिहिताना तुम्ही ती कसं लिहिणार? की पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, की दुरंगी चुनरीत कोण नटून-थटून आली आहे? तर उत्तर लिहिताना तुम्हाला असं लिहायचं आहे, की दुरंगी चुनरीत घाणेरी नटून-थटून आली आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. आणि प्रश्न दुसरा जो आहे, पिंपळाची पाने कशी आहेत? तर पिंपळाची पाने मऊ मुलायम मोर पिसासारखी आहेत. हे ना, कवितेमध्ये कवयित्रीने सांगितलंय, की कशी आहे ती? मऊ मुलायम मोर पिसा परी. म्हणजेच मोर पिसासारखी ती मऊ मुलायम आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ती उत्तरं लिहिता आली पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा. खालील शब्दांचे अर्थ लिहा. त्या ठिकाणी तुम्हाला त्या कवितेवर आधारित काही शब्द दिले जाणार आहे आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. तो तुम्हाला विचारलेला आहे 2 गुणांसाठी. नजराना या शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. नजराना म्हणजे काय? भेट. कुसुमे, कुसुमे म्हणजे फुले, पुष्प. वसने, वसने म्हणजे कपडे. आणि पर्ण, पर्ण म्हणजे पान. तर ह्या जे काही शब्द त्या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिले जाणार आहे आणि त्या 4 शब्दांचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. तुम्ही जर 4ही शब्द बरोबर लिहिले, 4ही शब्दांचा अर्थ बरोबर लिहिला, तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 गुण मिळणार आहेत. नंतर पुढचा प्रश्न आहे, खालील ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. तुम्हाला त्या ठिकाणी कवितेतील ओळ दिली जाणार आहे आणि कवितेतील ओळ दिल्यानंतर तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, त्याचा अर्थसौंदर्य त्या ठिकाणी त्या कवितेत लपलेला जो काही अर्थ आहे, तो अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला कवितेतील ओळ दिलेली बघा. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना. पहिली जी काही ओळ आहे, ते पहिलीच ओळ आपल्याला त्या ठिकाणी दिली आहे आणि सांगितलं आहे, की तुम्ही काय करा त्या ओळीचं अर्थसौंदर्य स्पष्ट करा, अर्थसौंदर्य लिहा.
म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं त्या ओळीमध्ये, त्या 2 ओळींमध्ये काय अर्थ दडलेला आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. मग त्या ठिकाणी लिहिताना तुम्ही सुरुवात अशी करू शकतात, की जी काही ही कविता जी आहे, प्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे यांच्या उजाड उघडे माळरान या कवितेतील या ओळी आहेत. नंतर या ओळींमधून त्यांना काय सांगायचं आहे, की या कवितेत वसंताच्या आगमनाने म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीच्याच निसर्ग सौंदर्यात जो काही बदल झालेला आहे, मनमोहक झालेला जो बदल आहे, तो बदलांचं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने केलेलं आहे. नंतर मग त्या ओळीचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे, की वसंत ऋतू हा जसा काही नवनिर्मितीचा या म्हणजे सृजनाचा काळ असतो. मग या ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते, कोवळी पालवी, नंतर ती जी काही नवीन कोवळी आलेली पालवी असते, जी काही पानं असतात नवीन आलेली, ती अतिशय मऊ मुलायम असते. जसं की या ठिकाणी पिंपळ पानांचं उदाहरण दिले आहे, की ती अतिशय मऊ लुसलुशीत आहे. या ठिकाणी प्रत्येक झाडाचं वर्णन कवयित्रीने केलेलं आहे आणि मग दिशा-दिशांना रंग उधळले आहे. म्हणजे जो काही निसर्गात झालेला जो काही बदल आहे, वेगवेगळ्या रंगांमध्ये झालेला बदल आहे, वेगवेगळ्या झाडांमध्ये झालेला बदल आहे, तो बदल या ठिकाणी कवयित्री काय करत आहे, स्पष्ट करते आहे आणि म्हणून या वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी रंग सगळ्या दिशा-दिशांनी वेगवेगळे रंग धारण केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. नंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे तो पद्यावर म्हणजे कवितेवरच आधारित असणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिलं जाणार आहे 2 कविता दिले जाणार आहे आणि 2 कवितापैकी कोणत्याही एक कवितेचं आपल्याला काय करायचं आहे मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवायची असते. जसं तुम्ही इंग्लिशमध्ये ॲप्रिसिएशन लिहितात. ॲप्रिसिएशन करतात पोएमचं त्याच प्रकारे हा प्रश्न आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 कवितेचं नाव दिलेलं आहे. पुन्हा एकदा आणि टिफन या 2 कवितेंपैकी तुम्हाला जी आवडेल ती कविता तुम्ही त्या ठिकाणी च्या ज्या काही कृती आहेत त्या सोडवण्यासाठी तुम्ही निवडू शकतात. आणि जी कविता तुम्ही निवडलेली आहे तिचं नाव तुम्हाला सर्वप्रथम त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुम्हाला मुद्दे दिलेले आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. मग ती जी काही कविता तुम्ही निवडलेली आहे, त्या कवितेचे तुम्हाला कवीचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे. तो प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी आहे. नंतर दुसरा जो प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेचा विषय. मग तुम्ही जर पुन्हा एकदा ही कविता जर निवडली असेल, तर त्याचा विषय तुम्ही कशाप्रकारे लिहू शकता? कशावर आधारित ती कविता आहे? तर त्या ठिकाणी तुम्ही विषय पुन्हा एकदा जर कविता निवडली असेल, तर त्याच ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता, की नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन करणारी ही पुन्हा एकदा ही कविता सामाजिक भान असलेली ही कविता आहे. अशा प्रकारे तुम्ही विषय कवितेचा त्या ठिकाणी लिहू शकतात. नंतर जर तुम्ही तिफन कविता निवडली असेल, तर त्याचा विषय तुम्ही कसं लिहू शकतात? तिफन म्हणजे काय त्या ठिकाणी शेतकऱ्याचं संपूर्ण जीवनाविषयी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. मग त्यावर आधारित तुम्ही कसं लिहू शकतात, की शेतकरी, कष्टकरी लोकजीवनाचे चित्रण करणारी ही कविता आहे किंवा एक ग्रामीण कविता आहे असं सुद्धा त्या ठिकाणी लिहू शकतात. नंतर कवितेतून मिळणारा संदेश, त्या कवितेतून काय संदेश, काय मेसेज मिळतो आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की पुन्हा एकदा या कवितेमध्ये समाजातील सर्व वेगवेगळ्या प्रकारचा जो काही भेदाभेद आहे, रूढी आहे, रीतिरिवाज, परंपरा या ठिकाणी जे काही तरुण आहेत, त्या तरुणांनी त्या सर्व भेदाभेद, त्या रूढी, रीतिरिवाज, परंपरा त्या नष्ट कराव्यात आणि नवीन पुरोगामी विचारांचा नवा एक संघ समाज निर्माण करण्याचा प्रत्येकाने ध्यास घ्यावा, हा संदेश या कवितेतून आपल्याला मिळतो आहे. तसंच तिफन कवितेमधून काय संदेश आपल्याला मिळतो, की शेतकरी खूप कष्टाने शेतात धान्य पिकवत असतो, मेहनत करत असतो आणि मग ती मेहनत केल्यानंतर तो आपल्या मेहनतीचा, आपल्या सुखाचा, आनंदाचा तो त्याग करत असतो आणि त्या कवितेत आपण बघितलं, की त्याचं बाळ रडत असताना सुद्धा त्या बाळाकडे दुर्लक्ष करून ते आपल्या कामाला प्राधान्य त्या ठिकाणी देत असतात. पायात काटा रुतला तरी त्या रुतलेल्या काटाकडे ते काय करत असतात, दुर्लक्ष करत असतात आणि आपल्या त्या शेतामध्ये मेहनत करत असतात. मग ही मेहनत करत असताना त्यांना खूप त्रास होतो, यातना होतात, खूप कष्ट सोसावे लागतात. तेव्हा कुठे ते काय करू शकतात,
शेती फुलवू शकतात. म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या कष्टांचं चीज होईल अशा प्रकारे आपण त्यांना काय केलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता, की या प्रकारचा संदेश आम्हाला या कवितेतून मिळाला. असे जे काही मुद्दे दिले असेल, ते मुद्दे तुम्ही स्वतःच्या मताने सुद्धा त्या ठिकाणी मांडू शकतात. परंतु ती कविता कशावर आधारित आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा मुद्दा आहे, कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. आता हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला कविता आवडली किंवा नाही आवडली, तर आपण बघितलेलं आहे, की आपण कोणतीही गोष्ट निगेटिव्ह थिंकिंगने घेत नाही. आपण इथे पॉझिटिव्ह विचारच आपल्याला मांडायचे आहे. कारण कवीने कविता लिहिताना त्याने त्याचे विचार त्या ठिकाणी मांडलेले असतात. त्यांनी मेहनत घेतलेली असते. त्यामुळे त्यांनी एवढे सुंदर विचार, एवढे सुंदर त्या कविता त्या ठिकाणी रचलेल्या असतात. त्यामुळे न आवडण्याची कारणे आपल्याला लिहायची नाहीये. आपल्याला कविता आवडलेली आहे. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं की का आवडली? त्याचं कारण तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. नंतर या ठिकाणी तुम्हाला काही शब्द येऊ शकतात अर्थ लिहिण्यासाठी. त्याच कवितेवर आधारित जर तुम्ही पहिली जी कविता आहे, पुन्हा एकदा ही जर कविता निवडली असणार, तर त्यावर तुम्हाला 4 शब्द दिलेले आहे. एकवार, पुकार, भूमी, युवक. याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. एकवार म्हणजे काय? एकदा. पुकार म्हणजे काय? आवाज देणे किंवा जल्लोष. नंतर भूमी, भूमी म्हणजे जमीन. युवक, युवक म्हणजे तरुण किंवा तरुण पुरुष. किंवा तुम्ही जर ती पण कविता निवडली असेल, तर त्यावर तुम्हाला आधारित 4 त्या ठिकाणी शब्दार्थ दिले, शब्द लिहायचे आहेत. त्यांचा अर्थ लिहायचा आहे. वाटुली, वाटुली म्हणजे काय? वाट. डोळा, डोळा म्हणजे डोळा. राघू, राघू म्हणजे पोपट आणि रगत, रगत म्हणजे रक्त. अशा प्रकारची तुम्हाला काही त्या ठिकाणी कृती विचारल्या जाणार आहे आणि हे संपूर्ण कृती तुम्हाला 8 गुणांसाठी विचारली जाणार आहे. त्यामुळे हा जो विभाग आहे, पद्य जो विभाग आहे, त्या पद्य विभागातला हा जो प्रश्न आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. स्कोरिंग करण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाची चांगली तयारी तुम्ही केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी चांगले गुण मिळू शकतात. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा जो विभाग असणार आहे, तिसरा विभाग, तो असणार आहे तुम्हाला स्थूल वाचन. तर या विभागात तुम्हाला माहिती आहे, की या विभागामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा पॅसेज किंवा पॅराग्राफ येणार नाहीये. या ठिकाणी तुम्हाला जे काही स्थूल वाचनाचे पाठ जे आहे, त्या स्थूल वाचनाच्या पाठातील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्या ठिकाणी 3 प्रश्न तुम्हाला दिले जाणार आहे आणि 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहे. ऑप्शनल प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे 3 पैकी 2 सोडवा, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा पॅराग्राफ नसणार आहे. म्हणजेच तुम्हाला ह्या स्थूल वाचन पाठाची चांगली तयारी करावी लागणार आहे. जसं प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. प्रश्न पहिला आहे, विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे लिहा. विश्वकोश जो आपला स्थूल वाचनाचा जो पाठ आहे, त्यावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, की विश्वकोश पाहण्याचे तुम्हाला लक्षात आलेले फायदे. तुम्हाला कोणत्या प्रकारे फायदा त्याचा झालेला आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. की तुम्ही कुठे फिरायला गेले असणार आहे, की कोणत्या एखाद्या जागेवर तुम्ही भेट द्यायला गेले असणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला आवडलेल्या तुमच्या कोणत्याही भेटीचे किंवा कोणत्याही स्थळाला तुम्ही जर भेट दिलेली असेल, तर त्याचं वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. नंतर तिसरा प्रश्न आहे, व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. जो आपला व्हेनिस हा जो स्थूल वाचनाचा धडा आहे किंवा लेसन आहे, त्यामध्ये व्हेनिस हे जे शहर आहे, या शहराविषयी आपल्याला सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. या शहराला पाण्यावर तरंगणारं शहर सुद्धा म्हणतात आणि ते का म्हणतात ते आपल्याला त्या लेसनमध्ये, त्या पाठामध्ये सविस्तर दिलेलं आहे. तर मग त्या पाठाच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्रश्न आहे तो आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. सविस्तर त्याचं वर्णन त्या ठिकाणी मांडायचं आहे, की व्हेनिस हे पाण्यातलं शहर एकमेव जगातलं शहर का आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. तर
आपले 3 विभाग या ठिकाणी आज झालेले आहे. पुढचे जे काही उर्वरित पुढचे जे 2 विभाग आहे, ते आपण पुढच्या तासिकेला बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण आज थांबत आहोत. थँक यू. थँक यू सो मच सुनीता मॅम.